घ्या. रेडी हो सर. नवीन अध्यक्ष झालेले आहेत, विरोधी पक्ष नेता पण व्हावा. खरं मुख्यमंत्री महोदयांना भेटून आम्ही दोन गोष्टी, कारण लोकशाही, प्रगल्भ लोकशाहीमध्ये तुम्हाला सत्ता आणि पक्ष आणि विरोधक हे जर दोनही नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांना सक्षम विरोधक किंवा विरोधक नसेल सर सत्ताधीश मस्तवाल होतात आणि सत्तेमध्ये त्यांना लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. अशा स्थितीमध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या काही परंपरा आहेत, अनेक वर्षापासूनच्या आहेत, की अध्यक्ष ज्यावेळेस सत्ताधारी पक्षांचा असतो त्यावेळेस उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. परंतु दुर्दैवानं 1999 त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना नारायण राणेजी साहेब होते, त्यावेळेस त्यांनी त्याला बगल दिली आणि निवडणूक लढवली गेली अध्यक्षपदाची. तेव्हापासून ही परंपरा खंडित झाली. पण पुनश्चती झालेली परंपरा खंडित झालेली पुनश्चती सुरू करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना केली आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींना आम्ही सांगितलं की उपाध्यक्ष देण्याबाबत आपण विचार करावा. त्यांनी ते गांभीर्यानं विचार करण्याचा निर्णय, आम्ही गांभीर्यानं विचार करू असं म्हटलं. आणि विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात सुद्धा तो पण घ्यावा निर्णय, कारण विरोधी जर दिल्लीमध्ये 70 आमदारामध्ये 3 आमदार भाजपचे असताना विरोधी पक्षनेता 3 आमदार असताना देऊ शकतात, तर इथे तर आम्ही 47 आहोत, आम्हाला ते दिलं पाहिजेत अशी भूमिका आम्ही मांडली. अर्थात संख्याबळानुसार देण्याचा न देण्याचा अधिकार तो त्यांचा आहे, पण आम्ही प्री पोल अलायन्सवाले आहोत, आफ्टर पोल अलायन्सवाले नाही. त्यामुळे आमची संख्याबळ लक्षात घेऊन हा निर्णय अपेक्षित आहे. बघूया काय होतंय ते. राहुल गांधी की लीडरशिप को लेकर इंडिया ब्लॉक के जो लीडर्स हैं कहीं ना कहीं जो है अविश्वास दिखा रहे हैं. ममता बनर्जी के लिए खुद शरद पवार ने नाम बताया था. सत्यपाल मलिक जो है उन्होंने भी जो है उद्धव ठाकरे का नाम और ममता बनर्जी का नाम लिया है. समाजवादी पार्टी के नेता भी जो है वो अभी कह रहे हैं कि राहुल गांधी को काफ़ी चांस दिया बट देयर इज नो इम्प्रूवमेंट इन हिज वर्क. कैसे देखते हैं इंडिया ब्लॉक के ही लीडर जो है राहुल गांधी की लीडरशिप को नकार रहे हैं? देखिए, देश के अंदर में राहुल गांधी के नेतृत्व में ही हम लोग सत्ता के आसपास पहुंचे थे. 235 जगह तक राहुल जी के नेतृत्व में पूरे इंडिया आघाड़ी ने ये हमको पार्लियामेंट में यश मिला था, हमें रिजल्ट मिला था. और रहा सवाल कि चुनाव में हार जीत होती रहती है, कई राज्यों में ये हुआ है. इसका मतलब ये नहीं कि राहुल जी इसके लिए सक्षम नहीं है, ये बोलना ये गलत है. राहुल जी पूरे देश में ऐसा एक नेता है कि जो सबको जोड़ने के लिए पूरी भरकस कोशिश करते रहते हैं. ये देश की डेमोक्रेसी, ये देश का संविधान, डेमोक्रेसी रही, संविधान पे ये देश चले, ये उनकी भूमिका रही है. हमेशा सब रिलीजन्स को लेकर वो न्याय दिलाने के लिए तत्पर रहने वाले नेता हैं. तो मुझे लगता है कि अब सबकी राय अलग अलग हो सकती है, पर राहुल जी सक्षम नहीं है ये बोलना गलत है, ये हमारी स्पष्ट राय है. वक्फ बोर्ड के रिलेटेड जो नोटिस आए हैं फार्मर्स को लातूर में, कहीं ना कहीं उद्धव ठाकरे की पार्टी जो है वो खुद का स्टैंड क्लियर नहीं कर पा रही है. कांग्रेस पार्टी का क्या स्टैंड है वक्फ बोर्ड के जो नोटिस आए हैं लातूर में फार्मर्स के रिलेटेड? नहीं, वो देखिए इतने साल से वो लोग उसमें जमीन पर जमीन कसने का काम कर रहे हैं, किसानी खेती कर रहे हैं. ऐसे स्थिति में वो वक्फ बोर्ड ने अभी नोटिस देना, और जमीन देखिए अभी तो सेंट्रल ने भी जो बिल आया था वो भी अभी पेंडिंग है, उसके ऊपर भी चर्चा शुरू है. और स्टेट वक्फ बोर्ड के बारे में भी अभी कोई क्लैरिटी नहीं है. तो ऐसे स्थिति में ये नोटिस अभी देना ये थोड़ा मुझे ज़्यादती लगती है. इसके बारे में थोड़ा सा पुनर्विचार हो. और आखिरी कहीं ना कहीं देखिए कानून भी वक्फ बोर्ड की ज़मीन तो वक्फ बोर्ड की है, और ऐसे स्थिति में ये नोटिस वक्फ बोर्ड ने दिया क्या और किसी ने दिया? क्योंकि आज तो उन्होंने स्पष्ट रूप से नकार दिया है, उन्होंने अपना खुलासा भी किया है बोर्ड ने कि ये नोटिस हमने दिया ही नहीं.
तो इसका सवाल ही नहीं है कि अगर उन्होंने दिया नहीं तो फिर ये बवाल क्यों है, ये किसने नोटिस दिया है, इसके बारे में भी सरकार ने इंक्वायरी होनी चाहिए, करनी चाहिए, ऐसा मुझे लगता है. सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे की इंडियाचं नेतृत्व याआधी शरद पवार गेले होते, मात्र पण पुन्हा सरकारच्या वतीनं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत चाललेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तिथल्या लोकांनी त्यांना बोलवलेलं आहे. नाही, मला असं वाटतं की मार्कडवाडीच्या गावाचा स्वतंत्र निर्णय आहे. त्यामध्ये त्या गावकऱ्यांनी पण सांगितलं तर आपल्याला बाहेरच्या लोकांनी काही तिकडे येण्याची आवश्यकता नाही आहे. कोणी न जाता सरकारने तिकडे काय प्रतिनिधी पाठवावेत, शासकीय अधिकारी पाठवावेत आणि त्यांच्या मनातील शंका दूर करावी. मार्कडवाडीची लोक का असं ओरड करतायत, का त्यांना ही भूमिका घेण्याची आवश्यकता पडली, त्या संदर्भात मला माझं मत असं आहे की तिथे कुणालाही न पाठवायचं, सरकारने घ्यावं आणि मागपोलचा ची मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी आणि EVMचा विश्वास, दृढ विश्वास त्यांचा जो आहे बहुमत मिळाल्यामुळे तो त्याच्यावर शिक्का मारावा, त्यावर शिक्कामोर्तब करावं की नाही EVM बरोबर आहे. तिथे मिळालेली मतं आणि झालेली आपल्या मागपोलमध्ये झालेली मतं ही थोडी शंका दूर करायसाठी अडचण काय आहे. आणि असं काही नाही त्याला कुठे काय नियमाचा भंग होतो, हे होतो. आम्ही ग्रामसभेला अनेक अधिकार आहेत. ग्रामसभा ही स्वायत्त संस्था म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. त्यांना गावाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामसभेला दिलेला आहे. तो घटनेने दिलेला आहे, तो कायद्याने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे त्या गावकऱ्यांच्या मध्ये कोणी हस्तक्षेप फार करण्याची मला तरी आवश्यकता वाटत नाही. आणि नानाभाऊ असोत की पडळकर असोत, कोणी तिकडे जाण्यापेक्षा सरकारने तो निर्णय घ्यावा आणि दूध का दूध, पाणी का पाणी करावं. सत्यपाल मलिक यांनी असं म्हटलंय, सत्यपाल मलिक यांनी की इंडियाचं नेतृत्व आहे ते ममता बॅनर्जी किंवा उद्धव ठाकरेंनी करावं. नाही, त्यांचं ते मत असेल, तो इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काय निर्णय व्हायचा तो होईल. कोणी आपलं वैयक्तिक मत मांडत असतात, त्यांना ममता बॅनर्जींनी करावं, कोणी शरद पवार साहेब म्हणतील, कोणी उद्धवजी म्हणतील, तर कोणी सोनियाजी म्हणतात. चालत असतं हे काही. हे म्हणजे ही चर्चा आहे, हे काय निर्णय नाही. मत मांडणं लोकशाहीमध्ये, आमची इंडिया आघाडी ही आम्ही हुकुमशाही पद्धतीनं काम करणारे नाहीत, आम्ही लोकशाही पद्धतीनं काम करणारी मंडळी आहोत. त्यामुळे मतं मांडण्याचा आणि मतावर चर्चा करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण आज यावर काही इंडिया आघाडीमध्ये फार काही मतांतर आहेत असं मला वाटत नाही. सरकारी खात्यांमधील लाचखोरांना पकडण्यासाठी लावण्यात येणारे जे सापळ्यांमध्ये आहे त्याच्यामध्ये घट झालेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 16% घट झालेली आहे. असं आहे, सापळे चालवले नाहीत, घट झाली नाही तर काय होणार. पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळंच लावले नाही तर पक्षी येतील कसे. तसंच आहे ते जाळंच लावला नाही, ती सक्षम यंत्रणा नाही. यामध्ये खूप लूपहोल्स आहेत, त्यावर चर्चा नक्की व्हायला पाहिजे सभागृहात असं मला वाटतं. की आज आपण या लाचलुचपत विभाग जो आहे, प्रतिबंध विभाग आहे, या विभागाचं सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे. या विभागामध्ये सक्षम अधिकारी देण्याची आवश्यकता आहे. आणि त्या अधिकाऱ्यांना जी काही गोपनीयता आहे ती अनेक वेळा त्यातून आलेल्या तक्रारदारांच्याकडून त्यामध्ये ती गोपनीयता न बाळगता ते भंग केला जातो, ती माहिती पुरवली जाते, लिकेज केली जाते. अशा ह्याच्यातून जो लाचखोर अधिकारी असेल, प्रशासनातील माणूस असेल, तो सतर्क होतो आणि यापासून त्याला ट्रॅपपासून त्याला तो पळ काढतो. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही यंत्रणा मजबूतीनं उभी करण्याची आवश्यकता आहे.